नमस्कार प्रेक्षकांनो. तर आता दामिनीला शिक्षा मिळते. आता तिला पोलीस अटक करून घेऊन जातात. तर नक्की काय ट्विस्ट घडलाय ना, बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता धैर्यला सगळं समजतं की दामिनीने काय केलं आहे. कारण की सावीच्या बाबाचे मित्र तिथे येतात आणि ते सांगतात की दामिनी मुजुमदारांनी काय केलं आहे. आणि ते ऐकल्यावरती सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तर आता दामिनी पूर्ण घाबरून जाते. तेवढ्यात धैर्य म्हणतो, "आई काय झालं तुला एवढं पॅनिक व्हायला? तू काही केलं नाही मग का घाबरते तू एवढी?" असं धैर्य म्हणतो. तर आता दामिनीला काय बोलावं ना हेच कळत नाही. दामिनी इकडे तिकडे बघत असते आणि आता सावी म्हणते, "धैर्य, माझ्यावर विश्वास नव्हता तुमचा. अहो मी तुम्हाला जे सांगते ना ते खरं सांगते. मी खोटं नाही बोलत आहे. खरंच दामिनी मॅडमनीच माझ्या वडिलांना संपवलं आहे." असं सावी सांगते. हे सगळं ऐकून धैर्य म्हणतो की "आई, मला आता ह्या घरात नाही राहायचं." तर दामिनी म्हणते की "हे बघ धैर्य, काय बोलतोय तू?" तर आता लगेच दामिनी पण म्हणते, "हे बघा, तुम्हाला दोघांना ह्या घरामध्ये जागा नाही आहे. तुम्ही ह्या दोघांनी घराबाहेर निघायचं. तुमचा आणि मुजुमदारांचा ह्या घराशी तुमचा काही एक संबंध नाही आहे. त्यामुळे तुम्ही इथे थांबायचं नाही. चालते व्हा इथून दोघं पण." असं दामिनी म्हणते. आणि आता धैर्याचा हात पकडून आता धैर्याला घराबाहेर लोटून देते. त्याची बॅग आणि ते फेकते आणि सावीला पण म्हणते, "जा चल इथून." आणि सावीला पण घराबाहेर काढून देते. आणि ते असे घराबाहेर जातात. तेवढ्यात आता इकडे जो धैर्य आहे, धैर्य म्हणतो की "आई, हे बघ, मी पुन्हा ह्या घरात कधीच येणार नाही. जोपर्यंत सावीच्या बाबांना न्याय मिळत नाही ना, तोपर्यंत मी पुन्हा या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही आहे." असं म्हणत असतो. आणि आता दामिनी म्हणते, "हो चल जा बघ, बघते मी तुमचं काय न्याय मिळवून देणार आहे तू." असं म्हणते आणि दामिनी त्यात आतमध्ये निघून जातात. दरवाजा लावून घेतात. आता धैर्य सावीचा हात पकडतो आणि तिथून चालायला लागतो. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.